नमस्कार मित्रांनो, तर आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला खूप दिवस झालं ब्लॉग पडला नाही. आपण एक गायचा व्हिडिओ टाकला होता मित्रांनो, तेव्हापासून काय आपला ब्लॉग वगैरे काय पडला नाही. तर मित्रांनो, आता आपला टायमिंग होता थोडा वेळ म्हणून म्हणलं आता ब्लॉग वगैरे काढावतं. तर आता मी आलतो बघा आपल्या शेतामध्ये शेळ्या घेऊन. तर मस्तपैकी आता ब्लॉग वगैरे काढावं म्हणलं आणि तोपर्यंत आता ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ मी शूट केला होता. तर त्यात एक माझ्या मित्राचा कॉल आला आणि मी मोबाईल फ्लाईट मोडला टाकला नव्हता, त्यामुळं ब्लॉग निमित्तच कट झाला. तर आता म्हणलं मस्तपैकी ब्लॉग काढवतं आणि त्यात आज आपल्या पिल्ल्या पण सोबत आल्या, बघू शकता तुम्ही. हो भाई, त्याला तर काही कामच नाही, ही दिवसभर नुसतं मोकारच आहे. तर विषय काय होतं माहिती आहे का, तर रोज आपलं कंटिन्यू घर ते काम काम ते घर असते, काय ब्लॉग पण व्हिडिओ काढायला टायमिंग भेटत नाही. तर मस्तपैकी म्हणलं आज शेळ्या वगैरे घेऊन यावं होतं शेताकडं. तर आलो आहे आता इकडं बघा, आणि काय आपल्या शेतातला इकडचा कॅनल आहे. तर मित्रांनो, हा आपल्या शेतातला कॅनल आहे. तर ह्या कॅनलला मला वाटतं जवळजवळ आता मला कळतं असं तर पाणी आलंच नाही मित्रांनो ह्या कॅनलला. तर खूप जर म्हणते ते कधी आलंच नाही पाणी, त्यामुळे आणि मी पण बघतो असं बरं का, कधी म्हणजे पाण्याचा टिपका पण बघितला नाही त्या कॅनलला. मोकळाचा असा कॅनल. तर इकडं बघा आपल्या शेतात असं सिस्टीम आहे बघा, ऊन बिन मस्तपैकी लागतंय बघा. तर थोडंफार सावलीत बसलो होतो आणि थोडंफार ऊन पण लागते म्हणल्यावर जरा म्हणलं आज आणखीन आजारी पण होतो ना मी, त्यामुळे थोडा आराम पण केला. आणि काल रात्री हॉस्पिटलला गेलो होतो, गोळ्या वगैरे घेऊन आलो आणि मस्तपैकी आता शाळेत घेऊन आलो बघा. शेतात चहा पाणी वगैरे झालं. तर मित्रांनो, तुमचं सांगा चहा पाणी झालं का नाही. तर बघा आता गपचे बघा, आता मी पिल्यापाशी बसतो बघा. ए पिल्ल्या इकडे. तर बघा बघू शकता. तर मित्रांनो, असं आहे का तुमच्या घरी एखादा पिल्ला, आम्हाला पण नक्की कमेंट करून सांगा. आणि एक मिनिट इकडे बघा, पिल्ल्या इकडे बरोबर नक्की आहे. तर मित्रांनो, हे आहे ना मित्रांनो, जवळजवळ 2-3 वर्ष झालं मित्रांनो आपल्याच घरी असते बरं का. तर हे बघा किती क्लोज येत आहे का असं. सर माग माग सर माग सर माग सर माग सर माग सर. तर बघा हे बघा. तर मित्रांनो, ह्याला मी एवढा जीव लावलाय बरं का, ह्याचं डोळं सुद्धा उघडलं नव्हतं मित्रांनो, तेव्हाही मी ह्याला आणलेलं आहे आपल्या घरी बरं का. आणि ह्याला आणण्याचं कारण म्हणजे पहिला एका आपल्याकडं ह्याचा कारवानीचा नर होता मित्रांनो, ती सशा शिकार करते ती ना, तो नर होता. मग तो काय जरा गॅस्ट्रोनं वारला काय करणार, मग त्यामुळे ह्याला जरा आणलं. आणि हे मित्रांनो, त्याच्यापेक्षा ह्यानं आपल्याला जीव लावला खरं सांगायचं म्हणजे. हो का, हे बघा पिल्या, तुला काय कळतं बिळतं नाही हा, बरं तिकडे वर बघ. हो हे बघू शकता मित्रांनो कसं आहे. आणि ह्याचं एक विशेष आहे बरं का, ही घरातली 4 माणसं सोडली का, ही बाकी कोणाला सुद्धा घरी येऊ देत नाही. ओळखीचे जेवढे ते आसपासचे तेवढी माणसं सोडली का कोणाला येऊ देत नाही. पहिले मला बांधून बांधून एवढं कडक केलं बरं का, ही कोणाला म्हणजे कोणाला जास्त घरी येऊ देत नाही, एवढं कडक आहे. आणि बघितल्यावर तर बारकं पिल्लूच दिसतं बघा कसं आहे हे सर. तर बघा हे बघा आता बघा किती लहान दिसतंय. बरे कसं आहे मित्रांनो, येते का नाही, याला म्हणतात डोकेलिटी. बघू शकता बघा किती लहान दिसतंय. पिल्या इकडे वर वर पाय घे वर पाय. काय नको वाटतंय का नक्की. तर मित्रांनो, याला मारू पण वाटत नाही बघा असा विषय. तर ह्यानं खूप म्हणजे खूप एवढी माया लावली ना, लहानपणापासून खूप माया लावली. तर हे माझ्यासोबत कुठं पण चल म्हणलं का लगेच येते, नुसते चुटकी वाजवतो तर अवकाश आहे. कसं आहे. तर तुमच्यात कुठल्या जातीचा नर आहे किंवा मादे काय नक्की कमेंट करून सांगा. आणि मी आता एक असा विचार केला आहे, एक जर्मन शेपर्डचं मादे आणू म्हणतो मित्रांनो. तर नक्की कोणाकडे असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो. बरं मला खरंच मादी पाहिजे. आणि विषय काय माहिती आहे का, मला त्याची आवड आहे पण ती मला भेट नाही मित्रांनो. हो का, कसं आहे. तर धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओला.